या बातमीचे प्रायोजक आहेत क्वालिटी चिकन सेंटर होलसेल अँड रिटेल। आमचा पत्ता न्यू तिरेगाव फॉरेस्ट व फिश मार्केट फॉरेस्ट सोलापूर। अध्यक्ष म्हणून काम केलं, 20 वर्ष झालं या पक्षामध्ये सातत्याने संघटनेमध्ये काम करतोय। मी राज्यस्तरावर अनेक वर्ष काम केलेलं आहे, त्यामुळं मुंबईचं असेल सगळीकडचं प्रशासन त्या अतिशय जवळून त्या ठिकाणी मी हाताळलेलं आहे, बघितलेलं आहे आणि माझा त्या ठिकाणी संघटनेचा अनुभव मोठा आहे। मी पक्षाचा मुख्य प्रवक्ता म्हणून काम केलंय, पक्षाची भूमिका मांडलेली आहे आणि पक्षाची भूमिका मांडत असताना मी आज जवळपास 2012 पासून ते आजपर्यंत तुम्ही माझे कधीही व्हिडिओ काढून टाका, सातत्यानं पुरोगामित्वाचीच भाषा, कधीही पुरोगामित्व जे आहे माझ्या त्या ठिकाणी वक्तव्यामधून तुम्हाला त्याला कुठेतरी फाटा दिला असं दिसणार। मी स्वतः सर्व समाजाला, सर्व धर्मियांना सोबत घेऊन जाण्याच्यावर श्रद्धा असलेला एक कार्यकर्ता, कुठलाही जातीभेद माझ्याकडे त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आणि माझा स्वतःचा वाहनचालक सुद्धा आजच्या काही समाजात एवढा आमचा, त्याच्या 3 पिढ्यांचा आमच्या बरोबर आहे। आमचं शबीर जो आहे ते वडील आमच्या वडिलांच्या सोबत असायचे, त्याचे आजोबा माझ्या आजोबाच्या सोबत असायचे, एवढा आमचा घरोबा आणि त्यामुळं हे सौहार्दाचं जे वातावरण आहे हे काही लोक बिघडवायचा प्रयत्न करत असतात। सगळीकडं हिंदू धर्मामध्ये काही कट्टरतावादी असतात तर काही मुस्लिम धर्मामध्ये असे कट्टरतावादी लोक आहेत ते दोन्ही समाजाला खातात। त्यामुळं सामंजस्यानं सगळ्या समाजाला सोबत घेऊन जाण्याच्या भूमिकेत असणारी माणसं जे आहेत त्यांची संख्या वाढली पाहिजे। तुम्ही कधी कुठल्या कट्टरतावादाला कुणाला प्रोत्साहन त्या ठिकाणी दिलं नाही पाहिजे, त्यांना जागच्या जागी शांत केलं पाहिजे। हिंदू धर्मामध्ये काही जे कट्टरतावाद्यांसारखं वागणारे असतील त्यांना आमच्यासारख्यांनी त्या ठिकाणी शांत केलं पाहिजे किंवा त्यांना थोडंसं बाजूला ठेवलं पाहिजे, कारण हा देश जो आहे तो आपला राज्यघटनेवर चालणारा देश आहे, संविधानावर चालणारा देश आहे आणि संविधान हाच आपला धर्म समजून आपण कार्यरत असलो पाहिजे। अनेकांनी टोपी पहिला काही जबाबदारी दिली पाहिजे असं मागणी केली। मागच्या वेळेला त्यावेळेला जे बोलते तर आज टोपी पाहिजे कुठल्या तरी महामंडळावर दिसले असतात। मी त्यांना म्हणतो अजूनही काही वेळ गेलेली नाही, निश्चितपणे टोपीपायांना संघटनेमध्ये सुद्धा चांगली जबाबदारी आणि त्याचबरोबर सरकारमध्ये आणि कुठं आपल्याला संधी असेल एखाद्या महामंडळावर तर त्या ठिकाणी सुद्धा जबाबदारी देण्याकरता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब आणि आपले राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याकडं मी शब्द टाकेल, नुसता शब्द टाकणार नाही तर माझं लिखित पत्र सुद्धा त्या संदर्भानं मी देईल आणि आपण असं शिष्टमंडळ घेऊन माझ्या पत्रासकट तुम्ही सगळ्यांची त्या ठिकाणी भेट घ्यायला जावं आणि दादांना त्या ठिकाणी त्यांना जबाबदारी देण्यासाठी आग्रह धरावा, अशा पद्धतीचं मी आपल्याला शब्द देतो। आपण सर्वजण मोठ्या संख्येनं या ठिकाणी माझं स्वागत करायला त्या ठिकाणी आलात। माझं जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आपल्या सर्व समाजाच्या वतीने अभिनंदन केलं, मी याबद्दल आपला मनापासून आभारी आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।